पोरं बघा किती आहेत. ही बघा इकडे बघा आमच्या गावात एवढी धावपळ सगळ्यांची. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी सिद्धांत भुसाणे आज घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग. आत्ता ना आपण मंडणगड तालुक्यातील म्हाप्रल बंदरवाडी या ठिकाणी आहोत आणि टाकवलीची पालखी आणि संकासूर इकडे म्हाप्रल बंदरवाडीमध्ये आहेत. आणि खूप सारी पोरं पण दिसत आहेत की जी संकासूरला चिडवतील वगैरे. तर बघूयात आता आतमध्ये जाऊन बघूयात, पालखी बघू, संकासूर बघूयात आणि बघूयात पोरं चिडवतात का संकासूरला. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा, कारण यापुढे सुद्धा खूप साऱ्या व्हिडिओज येणार आहेत. तर चला मग आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे पालखी गेली आणि भरपूर पोरं आले चिडवायला संकासूरला. हे बघा इकडच्या बाजूला शिकार पोरं आहेत. हे बघा पोरं बघा किती चिडवायला आहेत. संकासूर नाचतो मस्त पण इकडे खालोबाजी आहे. आणि अशी ना प्रत्येक घरोघरी संकासूरला आरती केली जाते. ही बघा पालखी आली या बाजूला. हे बघा पोरं बघा किती आहेत. ही बघा इकडे बघा आमच्या गावात एवढी धावपळ सगळ्यांची. जाम धमाल आहे. म्हणजे आपल्या इकडे जसं बागमाळण्यामध्ये हे करतात ना, त्याच्या इकडे पोरं पण जाम मजा करतायत. हा मस्त भेटला.
आमचा सरळ रोड आहे हो. पाटीलवाडी कॉन्ट्रोल आहे वरती वरती. ही बघा ही सगळी जण इकडं तो संकासवर तिथं आहे समोर. चप्पल एक खाली त्याला रट्टव सावकाशाची खाली त्याला रट्टव जरा एक पाकिट नाही जरा. या पोरं नाचून दाखवतात संकासूरला. पोरं गावा किती आलेत. आत्ताच आलो मी. राहताना पालखी गाव घेते. मी तुम्हाला देव सुद्धा दाखवतो. संकासूर बघा नाचतोय पाठी. हा 2026 वर्ष आहे सुरू झालेला आहे आणि हा आमच्या पालखीला 75वा वर्ष आहे म्हणजे अमृत महोत्सव. आणि शंकासूरसाठी 25 वर्ष रौप्य महोत्सव. तर ह्या वर्षी म्हणजे आम्ही एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे मोठ्या जल्लोषात मुंबईत जेवढी असणारी मंडळी कंपल्सरी एक आनंद सोहळा हा पाहण्यासाठी सगळे आतुरतेने वाट बघत आहेत आणि बरीचशी मंडळी आलेली आहेत. आणि आणखी या अमृत महोत्सवासाठी आणि रौप्य महोत्सवासाठी मुंबईतून आवर्जून लोक येणार आहेत. आणि पालखीमध्ये देव आहेत ते म्हणजे कसं आहेत. बहिरी देव हा मेन देव आमचा, एक आमचा ग्रामदैवत. आणि जोगेश्वरी, पद्मावंती, कालुंबा, कालकाय, गणपती आणि नारायण असे 6 देव आमच्या पालखीत आहेत. त्याच्यामध्ये एक कालकाय आहे.
आणि आता जी पालखी होळीच्या कितव्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी बाहेर निघते दुसऱ्या दिवशी बाहेर निघते. आणि शेवटच्या दिवशी मग परत शेवटच्या गावात. दिवशी म्हणजे आम्ही आता जाणार आहे रविवारी. हा वार आहे 1 तारीख 1 तारीख बरोबर. आणि फक्त 1 दिवस मध्ये जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी होम जो शेवटचा असतो शेवटचं ते लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी साना भरते, देवाची सांड भरते. त्यानंतर मग त्या दिवशी येणार गावात आणि राहिलेली उर्वरित घरं आणि शरणं ते काढून रात्रभर म्हणजे शरणं निघत असतात. एक जल्लोषमय वातावरण असतो. कोणी आपल्या घरात झोपत नाही, रात्रभर जागरण असतो. एक लोकांना म्हणजे ती एक आतुरता असते की कधी शिमगा येतोय, कधी तो वर्ष येतोय आणि कधी तो दिवस येतोय. अशा प्रकारे लोक त्या दिवसाची वाट बघत असतात आणि त्या दिवसासाठीच खास लोक येतात. गेली 75 वर्ष ही पालखी एवढी सगळी गावं घेते. 75 वर्ष आमची तर वडिलांपासून ही चालू आहे. आणि आम्ही खरं म्हटलं तर टाकवली गाव गाव मंडणगडमध्ये 8 किलोमीटर आहे. टाकवली गाव आहे आणि संकासूरला 25 वर्ष झाली. 25 वर्ष खऱ्या अर्थी 2001 साली त्याची निर्मिती झाली. म्हणजे त्या वर्षी सुरुवात झाली बरोबर. आणि 2026 हा 25वा वर्ष. हे दुगुणीमध्ये म्हणायला काय हरकत नाही. योगायोग आहेत दोन्ही पण. हा म्हणजे असे बघायला तर 100 75 आणि 25 आणि 75. हा संकासूराचे पालखीला 75 वर्ष एकच दिवशी आले बरोबर. पण ते एक योगायोग म्हणावं लागेल देवांचा दोन्ही पण. तर आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. कधीतरी आपल्या हरिहरेश्वर मध्ये पण आणा, हरिहरेश्वराच्या भेटीसाठी. हा आम्हाला पण असं वाटतं की एकदा नक्की. आंबवण्याची पालखी आहे ना, हा तर त्या मार्गे बाग मांडला, कोल मांडला, त्या साईडला बरेचसे इकडे आपल्या या परिसरात तशी करून नाही 2-4 गावं घेतात आणि त्याच भागाला ते लोक तिकडे जातात. कारण त्यांचा पूर्वीपासून तिकडे जास्त परिचय झालेला आहे. त्याच्यामुळे तिकडे ती लोक पालखी घेऊन बरोबर. आम्ही आपला हा परिसर सुरुवातीपासून जशी वाडवडिलांपासून जसा हा मार्ग हा रूट आहे ना, त्याप्रमाणे आम्ही जातो. बघा जमलंच पुढच्या वर्षी जरूर येणार. आम्ही पण ह्या 1 तारखेला संडे तुम्ही आहे. आणि खास करून तुम्हाला एक आमंत्रण देतोय. ह्या 1 तारखेला जसं की आमची पालखी गावात जाते, तर एक अमृत महोत्सवाचा हा जो सोहळा कार्यक्रम अगदी मोठ्या जल्लोषात आम्ही साजरा करणार आहोत. तर त्या वेळेला पण तुम्ही आलेत तर खूप बरं होईल. तर तुम्हाला देखील बघायला मिळेल आणि आमचा जो हा माहोल आहे तो देखील तुमच्यापर्यंत आणि तुम्ही इतर लोकांपर्यंत पण कळेल आपल्या याची. एवढंच. आणि चालेल. धन्यवाद धन्यवाद. खूप बरं होईल. तुमचं नाव काय बोललात? माझं नाव शंकर रक्ते आणि संजय रक्ते आणि हे सुरेश रक्ते माजी सरपंच. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तर आत्ताच आपण टाकवली संकासुराची मजा बघितली, त्यानंतर पालखी सुद्धा बघितली आहे. तर आपल्याला आत्ता त्या काकांनी सुद्धा छान माहिती दिली आणि ज्या काकांनी माहिती दिली ना ते काका जे आहेत ते ह्या टाकवली गावचे पहिले संकासूर बनलेले आहेत. म्हणजे त्यांचा जो टाकवलीचा जो संकासूर आहे त्याला हे 25वा वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे हे 25वा वर्ष आहे आणि त्यांच्या पालखीला 75वा वर्ष आहे. तर ज्यावेळेस पहिली हे निघालं संकासूर त्यावेळेस ते काका स्वतः संकासूर बनले होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. यापुढे सुद्धा आपले खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.